ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दादरचे स्थानिक आमदार महेश सावंत आणि एल्फिस्टन ब्रिजच्या परिसरातल्या ज्या इथच्या माजी नगरसेविका आहेत उर्मिला पांचाळ, ते दोघेही लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी। महेश सावंतजी आत्ताच सत्ताधारी पक्षातले प्रसाद लाड किंवा या ठिकाणचे जे सत्ताधारी आमदार आहेत कालिदास कोळंबकर ते आलेले, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली फोनवरतून आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की बैठक लावू आणि या सगळ्या विभागातल्या नागरिकांना क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट करून देऊ असं आश्वासन दिलंय। याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, क्लस्टरशी सहमत आम्ही। बघा, लोकांना चांगल्या प्रतीचा घर मिळाला पाहिजे, कारण भविष्यात एल्फिस्टनचा ब्रिज हा 4 पदरी होणार आहे। 4 पदरी झाल्यानंतर त्याचा डेव्हलपमेंट होणारच आहे, परंतु माझं एवढीच होती की कोळंबकर साहेबांनी 4 वर्ष प्रयत्न केलेत, त्याला कुठेतरी यश येऊ किंवा 4 वर्षात त्यांना कुठे यश आलं नाही। आता येत्या 8-10 दिवस काही लांब नाही, 8-10 दिवसात त्यांनी जर जनतेला शब्द दिलाय आणि त्यांनी सांगितलंय की CM साहेबांनी एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही, त्याचा आम्हाला समजेल की 10 दिवसात CM साहेब मीटिंग लावतात की नाही। कारण मी स्वतः MMRDशी 2 दिवस बोलत होतो, काल सुद्धा आम्ही असीम गुप्ता साहेबांशी पण बोललो होतो। ते म्हणाले की त्यांना म्हटलं की त्यांनी आम्हाला मंगळवारची वेळ दिला, तर आम्ही मंगळवारी तर आम्ही जाणारच आहोत। त्यामुळे CM साहेबांची मीटिंग लावली तर त्याच्यामध्ये CM साहेबांची शेवटी डिसिजन सर्वस्वी आहे, 1 नंबरचा डिसिजन। त्याच्यामध्ये असीम गुप्तानी डिसिजन काही घेतला तरी CM साहेब त्याला बदलू शकतात। तर CM साहेबांची मीटिंग झाली तर त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निर्माण होईल। आम्ही त्यांना आयडिया सुद्धा देऊ, पलीकडे सुद्धा चांगली एक जागा NTCची आहे, ती जरी घेतली तरी तिथे चांगल्या प्रकारे क्लस्टर होऊ शकते की सगळ्या बिल्डिंग आणि शिरोडकर मंडईमध्ये येतात तर ह्या भागाचे सगळे बिल्डिंग तिथे जाऊ शकतात। तर तुम्हाला CM साहेबांना आम्ही विनंती करू, त्या जे विभाग आहेत त्यांना तिथे पुनर्वसन करा, यांचं पुनर्वसन इथे करा, होण्यासारखं आहे, परंतु CM साहेबांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे। उर्मिला पांचाळ आहेत आपल्या बरोबर, तुम्ही स्थानिक माजी नगरसेविका होत्या, तुम्हाला हा जो काही सत्ताधाऱ्यांनी इथे येऊन फोन केला मुख्यमंत्र्यांना, त्यांचं सगळं म्हणणं ऐकवलं, हे तुम्हाला योग्य वाटतं का? या मताशी तुम्ही सहमत आहात का? या कसं आहे माहिती आहे, ह्या गेल्या 25 एप्रिलला ब्रिज बंद करण्यात आला होता, त्यावेळेस पण असंच आंदोलन झालं होतं। सगळी जनता इथे ब्रिजवर रस्त्यावर आली होती आणि याचा विरोध केला होता। त्यावेळेस पण आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, स्थानिकांवरती अत्याचार होणार नाही आणि इथला मराठी जो माणूस आहे तो बाहेर फेकला नाही। त्यावेळेस पण आम्हाला असंच आश्वासन देण्यात आलं। त्याच्यानंतर आपल्याला काय 4 महिन्यामध्ये काहीच ABC काहीच झालेली नाहीये। त्याच्यानंतर आता परत 4 महिन्यानंतर परवा दिवशी ब्रिज बंद करायला आले होते आणि त्यावेळेस हे सगळं प्रसंग मागच्या 25 एप्रिल आता तो प्रसंग घडला। दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग सगळे अरेंज केले, त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊया, मीटिंग घेऊया आणि नंतर ते विषय सॉल्व्ह करूया। आता सगळ्यांसमोर आता तो माननीय मुख्यमंत्री जे फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय, 8 दिवसामध्ये मीटिंग देतोय आणि मी सगळ्या गोष्टीचा निवारा करतोय। तो हे आश्वासन पाळलं नाही तर मग आश्वासन पहिल्या 4 महिन्यापूर्वी पाळलं नाही, आता पाळणार आम्ही एक ग्वाहीत करते, कारण 4 महिन्यापूर्वी आश्वासन दिलेलं ते पाळलं गेलं नाही। आता काय होईल ते मी सांगू शकत नाहीये, कारण आता जे येणारी गरीब जनता आहे, शाळेचे विद्यार्थी आहेत, आज तुम्ही शिरोडकर शाळेमध्ये आमच्याकडे येणारे तिथून पलीकडचे विद्यार्थी आहेत, ते कुठून जाणार बरं? त्यांना बसचा प्रवास करताना 1 ते 1.5 तास प्रवासामध्ये जाणार आहे, ह्याची कोणी दखल घेतली आहे? त्याचा कोणी प्रोव्हिजन कुठे केलेलं आहे का? हॉस्पिटल्स आहेत। हा आश्वासन पाळलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे ठाकरे गटाच्या इथच्या स्थानिक आमदारांचं किंवा तुमच्या लोकप्रतिनिधी? आम्ही माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मी आज आश्वासन देत, जर आमचं आश्वासन पाळण्यात आलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। स्थानिक आमदार महेश सावंत आणि स्थानिक इथच्या माजी लोकप्रतिनिधी आहेत उर्मिला पांचाळ, ते देखील या ठिकाणी आलेले। ते म्हणतात की आश्वासनांवर आश्वासनं जी आहेत ती सरकारमधले लोकप्रतिनिधी देतात, परंतु ते आश्वासन आत्ताचं आश्वासन देखील पाळलं नाही गेलं तर आम्ही ठाम या ठिकाणी आंदोलन करू, उपोषण करू असा इशारा जो आहे तो या विरोधी बाकावरच्या सगळ्या या लोकप्रतिनिधींनी आपल्या बरोबर बोलताना दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।